गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर ब्लॉग स्टार्ट करते आता. कॅटूचं असं उठल्यावर असंच तिला थोडंसं टाईम द्यावा लागतो, 5 मिनटं. हां नाश्ता वगैरे करून घेते आता. डोसा बॅटर ऑर्डर केलेला ना काल, मी बोलली होती, तर तेच करायला घेते. आणि आता इथे मी फटाफट नाश्ता बनवून घेते, कारण कॅटूला खूप जास्त त्रास होतो आहे, खांसी आणि सर्दीने जास्त खोकत बसली आहे ती. ॲलिसला वगैरे डॉक्टरकडे घेऊन जा, खूप खास आहे कारण ती. तर मी लगेच नाश्ता करते आणि तिला देते. तर ॲलिस कॅटूला घेऊन गेले आता डॉक्टरकडे, आणि खूप खासते ती. बघू आता औषध अन्नाचं लगेच तिला देते. आणि इथे मी डोसा बनवायला घेतला आहे. ताक गेला तर विचारलं सर्दी खाते. सर्दी तर जास्त नाही, पण खाते भरपूर. खूप रात्रीपासून खोकत होती. मग औषध देते तिला लगेच आली की. आणि आता इथे मी डोसा करायला घेतला, आणि ती काही ॲक्च्युली खायला पण नाही मागत, आणि ती डोसा चांगला खाते, तिला आवडतो. म्हणून आता फटाफट करते. आणि बघू कधी येतात त्या दोघं, कारण त्याला पण खासी भरपूर झाली आहे. मला पण होत होतं जरा, गल्ला एकदम अजून पण आहे थोडं, पण मी ते पाणी मिठाच्या गुळण्या वगैरे केल्या ना, थोडं बरं वाटतंय. आता हे पटापट करून घेते. आणि माझ्याकडे खोबऱ्याची खोबरं होतं ना, तर मी ती चटणी नाही केली, तर आता मी टोमॅटोची चटणी करते. ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो घेतला आहे, आणि ह्याच्यात मी रोस्ट करून घेतले जिरं, उडद डाळ आणि चणा डाळ आणि मिरच्या घेतल्या आहेत, आणि हे थोडं ग्राइंड करेन. इकडे डोसा बॅटर काढलं आहे मी, ऑनलाईन काल मागवलं. इथे भाजी पण झाली आहे, आणि आता हे फटाफट करून घेते. झालंच आहे. आणि ना किचन मी किती पण साफ करणार येते, इतका पसारा असतो, इतका आलाय मला खरोखर. आणि आता हे जर बनवलेलं रोस्ट केलेलं ते पण टाकते ह्याच्यात. आणि आता हे ग्राइंड करून घेते, आणि राय आणि कढीपत्त्याचा तडका लावून घेते. आणि आता डोसा करायला घेते. आणि काल मी सामान ऑर्डर केलेलं ते आता बॅगमध्येच आहे. कॉफीचं पॅकेट, हे बरं पडतं खूप. आणि मी मॅगी ऑर्डर केली आहे, रामेन स्पायसी अँड टँगी कोरियन स्टाईल. कितीला आहे? 60 रुपीजला आहे. आणि माझ्यासाठी साबुदाणे आणि बटाटे आणि डोसा बॅटर हे सर्व ऑर्डर केलं होतं. कॅटू लीनाकडेच आहे अजून, आणि आता तिला तिकडे सतवते आहे. आंघोळ वगैरे करायला सांगते, कारण तिचा टाईम झाला आंघोळचा. तिला मी मालिश केली होती म्हणून बोलली 2 तास तरी ठेवते ना तिला. आणि इथे ना तिला आलू पराठा करून घेते. झालंय, आली की तिला लगेच भरून घेईन. आणि इथे मम्मीला डाळ केली आहे. मी काल जी मॅगी आणली होती ना, ती आता बघते करून. आता ही फर्स्ट टाइमच ट्राय करते, बघते कशी आहे टेस्ट. आणि याच्यामध्ये इमलीचं पण दाखवलं आहे, आता काय माहिती कशी असेल, टँगी. आणि सकाळी जो डोसा खाल्ला तेवढाच. त्याच्यानंतर आता मला कंटाळा आला आहे जेवण वगैरे करायला. नंतर काहीतरी करेन. आणि एकदा बॉईल झाल्याच्या नंतर हे मसाले ॲड करते. आता इथे मॅगी होते ना, तोपर्यंत मी गरम पाणी पिऊन घेते. कसलंहीच होत आहे. आता हे टॉपिंग्स ॲड करून घेते ह्याच्यात. आणि आज मला व्हिडिओ काढायला भेटला नाही आहे, तर मी उद्या हा ब्लॉग कंटिन्यू करेन. तर आपण आता उद्या भेटू, आणि
काय आज म्हणजे कसं माहिती आहे, बरं नव्हतं वाटत ना, तर आणि आता पण मी गरम पाणीच घेऊन बसले आणि काही खायचं वगैरे मन नाही करत आहे. तेवढीच मॅगी खाल्ली आणि सकाळी डोसा खाल्लेला तेवढाच. असं नजर तर नाही लागली कारण खाणं वगैरे आपण दाखवतो, तर मला असं वाटतंय, कारण मला असं कधी झालं नाही आणि मी जेवण वगैरे करायला जाते म्हणजे मनच नाही माझं करत आहे की मी असं काय करू. मी आता एवढं म्हणजे दाखवत होती रेसिपीज वगैरे, माझी इच्छाच नाही होत आहे. पण आता असं विचार पण नाही करू शकत, कारण आता मला असं व्हिडिओज वगैरे काढायचे, तर मला सर्व व्हिडिओज टाकावे पण लागतील. सॉरी. तर म्हणून आज जरा आरामच करते. तर आपण भेटू आता उद्या. आणि ही कॅटू पण ऐकायला अजिबात मागत नाही आणि माहिती नाही कसं तिला हँडल करायचं. आणि तिघांना पण सर्दी खासी झाली आहे. सर्दी मला नाही, त्या दोघांना सर्दी खासी एकदम जास्तच झाली आहे. तर आता मी माझं गरम पाणी पिऊन घेते आणि आता आपण भेटू उद्या. कंटिन्यू करेन मी हा व्लॉग. हॅलो, तर आता व्लॉग स्टार्ट करते आहे मी आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. आता इथे मी आले किचनमध्ये. हे सर्व आता पसारा वगैरे सर्व काढायचं आहे. फायनली विचार केला आहे सर्व काढून टाकते, जे भांडी नको आहेत वगैरे. बरं तर नाही आहे, पण आता काय करू, करावं तर लागणार. हे केसांना तेल लावून घेतलं, हेअर वॉश करायचं आहे. आणि माझ्या कॅटूची तब्येत थोडी ठीक नाही आहे, आली आहे तिकडेच. आली. खूप खासी झाले, खूप खासी झाले बिचारीला, रात्रभर खासत होती ती. तरी तिला मी ओव्याचा शेक देते आहे, मालिश करते आहे. बघू आता आज कसं वाटतंय. आणि खासी काही कमी व्हायला मागत नाही. पण आता हे घरची कामं सर्व करून घेते, सर्व भांडी वगैरे काढते. किचनचा पूर्ण पसारा काढायचा आहे मला. आणि आता ॲलेक्सला इथे चिकन गरम करते, त्याला जेवायला वाढते. आता बघते कसं काय दिवस जातोय. आणि आता मला जी भांडी पाहिजे मी तेच ठेवणार आहे. तू काय करते तू? कुठं आलोय तर आम्ही पाणीपुरी खायला आणि आता जातोय मी हिल रोडला. नहीं और वो 100 वाला टी शर्ट मिल जाए ना, अपन उधर भी जाएंगे. वो देखिए आपल्याला लवकर जायला लागेल. हे 8 बज रहे. मम्मी घरी जाते जाते बोलली, आता मध्ये थांबली आहे. आणि आता आम्हाला खूप उशीर झालाय, बघतो आता भेटणार की नाही. मिलेगा ना तिला, 8 तो बज गया है. और ये टी शर्ट भी मैंने उधर से ही लिया है, 100 वाला. तो मैं तो दिखाया था कि ना पैंटलून्स के यहाँ पे. लेकिन मैं अभी किधर लेती हूँ, नहीं लेते हैं, लेकिन बहुत बेस्ट है सही में, डेली वेयर के लिए अच्छा है. नहीं है तो चलो अभी आगे. बोलो बुबू. वही. देखो कौन सा अच्छा निकालो. तुम्हारे लिए देख रही हो या मेरे लिए? कौन सा? आणि आम्ही अगोदरच्या इकडे पॅन्टलून्समध्ये गेलो, ते तिकडे तो भैया नव्हता बसला. तो ॲक्च्युली लवकर बसतो, 8 वाजताच बसतो. आम्ही लवकर गेलेलो, ॲक्च्युली तो नसेल वाटतं आज. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि इथे आम्ही मस्त शॉपिंग वगैरे झाली आहे उद्याची. तो उद्या वेअर करणारा ड्रेस तुम्हाला तर दाखवणारच. मग आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.